हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. कशा आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप बऱ्या असतील. आज आपण चाललो आहे लग्नाची शॉपिंग करायला. सुरू झाली आपल्या लग्नाची तयारी, म्हणजे आपल्या नाही, माझ्या बहिणीच्या लग्नात. आता गाईज आम्ही चाललोय दादरला शॉपिंग करायला. तुम्हाला दीदीने सांगितलं असेल आता मी शॉपिंग करायला जाणार आहे. तर आता मी निघालो, आता रिक्षात बसू, मग दादरला पोहोचल्यावर भेटू आपण. आम्ही लग्नाची शॉपिंग करायला चाललेलो आहे. तुम्ही हा नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा. तर गाईज थोड्या दिवसांनी तुम्हाला लग्नाची तारीख रिव्हील होईल, तर तुम्ही नक्की आमचा ब्लॉग बघा. लग्नाला नक्की या. नवरीची मम्मी आहे. तर आता आज आपण कुठे चाललोय? शॉपिंग करायसाठी. आणि ही आहे आमची नवरी. तर गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसू, मग तुम्हाला ट्रेनमध्ये आम्ही काय काय घेतले तुम्हाला दाखवतो. सो आम्ही आता दादरला पोहोचलेलो आहे. आता आमची शॉपिंग स्टार्ट झालेली आहे. मला बोलायचं होतं. बोल ना मग. दादर बोलू शकते तू. तर गाईज आता आम्ही दादरला पोहोचलोय. आता आम्ही शॉपिंग करू, तर ते तुम्ही आता बघा. दादर. तर गाईज आता आम्ही उतरलोय स्टेशनच्या खाली. आता आम्ही जाऊ दुकानात. तर हे बघा आम्ही इथे सगळे थांबले. आमची गँग. काय कर नवरी. नवरीची आई जरा बिझी आहे. लस्सी प्यायला. कुठं आपण लस्सी पितोय? कैलास लस्सी फेमस आहे. या तुम्ही लस्सी प्यायला. लस्सीतून सुरुवात करतोय आम्ही. कसं वाटतंय नवरीबाई तुम्हाला? तर गाईज आता आम्ही ना इथं लस्सी पिली. आता आम्ही जाऊ घागऱ्याच्या दुकानात घागरा घ्यायला दीदीला. तर आम्ही सगळे थांबलोय आता बघा. आज ब्लॉग मी करणार आहे, तर बघू बघा. आता आम्ही काही थांबलोय दुकानात गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर आम्ही रील्स बघून इथं या शॉपमध्ये आलेलो आहे. तर बघू, आपल्याला आवडलं तर घेऊ आपण. डिस्काउंट करून भेटेल तर चांगलंच आहे. चला गाईज करू. तर गाईज आता आम्ही आलो साडीच्या शॉपमध्ये. तर चला बघूया. कुठून आता आम्ही वर जातोय त्यांच्या वरच्या भाड्यावर घागरा बघायला. तर आम्ही आता घागरा बघू, मग साड्या घेऊ. तर तुम्हाला दाखवत मी. बघा बघा. आता आम्ही बसतो इथं जरा, मग घागरे बघू आपण. काय आता बघू फायनल काय करतं हे लोक, कारण की सगळ्यांना तर हाच आवडलेला आहे. तर बघू आता. ब्लाउज थोडं आपल्याला तुला शिवायला चला. घागरा फिक्स झालेला आहे. तुम्हाला लग्नातच कळेल घागरा. तर गाईज घागरा फिक्स झालेला आहे, पण मी आता रिव्हील नाही करणार तो घागरा. डायरेक्ट लग्नाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही घागरा बघा रिव्हील करणार आहे. तर लग्नाचा ब्लॉग आता नक्की बघा. आमचं झालेलं आहे डन. आता हळदीसाठी आणि लग्नासाठी, म्हणजे आपल्यामध्ये आपण बौद्ध पद्धतीत लग्न करणार आहे. तर व्हाईट साडी बघायची आहे. तर
गाईज व्हाईट साडी पण नाही रिव्हील करणार आम्ही हळदीची पण नाही करणार, डायरेक्ट आम्ही ब्लॉग मध्ये सगळं रिव्हील करणार आहे. आमची पण आउटफिट आम्ही नाही दाखवणार तुम्हाला कोणाचीच नाही, आम्ही डायरेक्ट ते ब्लॉग मध्ये दाखवणार. नक्की बघा आमचा ब्लॉग, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तर गाईज व्हाईट साडी दाखवते तुम्हाला आम्ही कोणती घेऊ ते बघा. सडनली आलेत ते म्हणून तिथे बाहेर एक लावला आणि हे 3 दाखवतो तुम्हाला. शनिवार रविवारसाठी ना स्पेशली ब्रायडल साठी लागतात त्या. हे तुम्ही 2 मिनिटं उभे राहा, हे वेअर करून बघा. तर गाईज इथं आता मी लग्नाची झाली, घागरा झाला, आता हळदीचं बघू आम्ही. तर तुम्हाला दाखवते मी हळदीचं. चला. ब्लाऊज वेगळा कलर नाही, मला ब्लाऊज असा हवा आहे. मी बघितला ऍक्च्युली बाहेर वर्कवाला आहे, पेकॉक वर्क आहे, त्याच्यामुळे मला येल्लो आणि या काकांनी खूप काही व्हेरायटी दाखवल्या, आवडल्या आम्हाला तुमच्या व्हेरायटी. तर आमच्या बायका बघताय पिवळेवाली. तर चांगला तुला कसं वाटलं दोन्ही घागरा आणि साडी? मस्त येलो कलर साडी सिलेक्ट केलं फायनल. पण तुम्ही माझ्या लग्नात लुक बघा, बोल ना. लग्नात लुक बघा. रिव्हील छान दाखवल्या आम्हाला. आणि तुमच्या शॉपचं नाव काय? फॅमिली घेऊन या, हा. सगळ्या घेऊन या. तुमच्या शॉपचं नाव काय? प्रियांक कुमार. प्रियंका विजिट करतील माझे फॉल पहिले. नक्की पाठवा. आता काय झालं, आम्हाला घागरा आवडला पण व्हाईटवाली पण साडी आवडली, पण तो जास्त रेट सांगत होता खूपच. आणि बघू आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये पण फिरतो, कारण एकाच शॉपमध्ये बघून किती बघणार, पण दुसऱ्या शॉपमध्ये जातो. आणि मग हळदीचं पण तो काय नीट दाखवत नव्हता, दीदीला एकदम वेगळा पाहिजे होता. तर बघूया, कारण आमची नवरीच हटके, तर तिला वेगळंच काहीतरी हटके पाहिजे. तिने खूप मस्त दाखवला, तो आम्हाला सगळ्याला आवडला, पण तो त्याच्याकडे अवेलेबल नव्हता. आता आपण नाही काय बोलू शकत, तर आता आम्ही दुसरीकडे जातोय. बघितलं ना गाईस, किती किटकट असते लग्नाची, है ना? खूप एक महिना. तर आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये जात आहे. आम्हाला आवडलं तर आम्ही नक्की घेऊ. आणि खूप आता आम्हाला रात्रभर फिरायचं आहे. आम्ही सकाळपासून आलेलो आहे, फक्त लस्सी आहे. तर आम्ही एवढं का खुश आहे? शॉपमध्ये कपडे उपडे झाल्यानंतर आम्ही काहीतरी हॉटेलमध्ये जाणार आहे म्हणून आम्ही दोघी जास्त खुश आहे, हॉटेलमध्ये जाणार आहे म्हणून. आमची आत्या पार्टी. हा, ती बोलली की आपण सगळं काय काय घेऊ, आपण म्हणजे असं काहीच खायचं नाही, डायरेक्ट हॉटेलमध्ये लास्टला खाऊ. तर मजा येईल, तुम्ही पण बघा, आम्ही तुम्हाला दाखवू. बघा दादरला किती मस्त मार्केट लागलेलं आहे. दादरला किती मस्त मार्केट लागलेलं आहे. कधीही कोणालाही लग्नाची शॉपिंग करायची असेल तर दादरलाच या. आम्ही दादर ईस्टला आहे, तर आम्ही वेस्टला पण जायचं आहे अजून. तर आमचं नुसतं शॉपिंगच चालू आहे. नवरीला चुडा घ्यायचा आहे, आम्हाला लोकांना काय काय घ्यायचं आहे अजून तुम्हाला दाखवू. तर या त्यावाल्या दुकानात चांगलं नव्हतं म्हणून हवाल्या दुकानात आलो होतं आम्ही. साडी करत बोलतात, बोल ना. त्याच्यामध्ये पण 1-2 कलर येतील. 1-2 कलर येतील अजून. एक खाली दाखवली नाही ही तुम्हाला, ही वाली, ही पण छान आहे बघा. कपडा क्वालिटी ही पण चांगली आहे. हे नवीन आता फॅशन चालले ह्याच्यामध्ये. घेतले होते ही 690ची आहे ती. साडी चांगली आहे. आपल्या इथे येल्लो वगैरे पाहिजे तर हे बघा, हे पण असं येल्लो त्याच कपड्यामध्ये, ब्रास ह्याच्यामध्ये, जॉर्जेटमध्ये. बोल. गाईज हे बघा, ही साडी आहे, तुम्हाला कशी वाटली? लाईट डार्क आहे, लाईट मला तर खूप आवडली, सगळ्यांना आवडली. गाईस, यांनी एवढ्या साड्या दाखवल्या, पण या पोरीला आवडतच नाही. एक साडी ना आवडली. कारण ही पोरगी नुसतं नाटकी बाज आहे. वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? कंटाळा आला, बोर झालं. आता दादर वेस्टला जायचंय अजून. मम्मी बघ कलर. तर गाईज फायनली हळदीची पण साडी झाली आहे आणि सगळे मॅचिंग करणारे त्या पण साड्या आम्ही बुक केल्या इथूनच. नाव काय होतं? नाव काय होतं दुकानाचं? बघा, हे कार्ड दिले आम्हाला, नीट बघा. असं दाखव ना. तर तुम्ही पण या, खूप चांगलं
चांगले चांगले आणि त्यांचे प्राईस पण खूप मस्त मस्त नक्की या बघा इथं लावले असं. तर गाईज खूप भूक लागलेली म्हणून आता आम्ही आले हॉटेलमध्ये जेवायला. तर आता बसू आम्ही बसले बघा आम्ही. अरे मस्त पण येत नाही गाईज. आई थांब पुढे आलो समोर बसायचं बघा हे. आता बोल. तर खूप काहीच आम्ही जेवायला आलो बोलली मी ते. थकलेलो आहे. तर आज मी ब्लॉग घेतला नाही आहे सगळा काही टेक, कारण मी थकली पण हा माझा ब्लॉग आहे. माझी छोटी लिटर हाय हाय करा हाय वहिनी सृष्टी हाय करा हाय. तुम्हाला काय पाहिजे? हाय करा ना. तुला कसं वाटतं आज शॉपिंग केल्याबद्दल? नवरी दिसशील तर छान दिसशील. तुम्हाला काय वाटतंय कशी झाली तुमची आजची शॉपिंग? तर काही आम्ही लोकांनी ऑर्डर घेतलं केक आम्ही ऑर्डर केले. आता येईन ते थोडा 5-10 मिनिटात मग तुम्हाला दाखवते मी काय काय मागवले. तीन आयटम मागवले. तेच कोणी मागवले तर तुम्हाला दाखवेन. एक आयटम चौघांनी मागवले, एक आयटम 1-2 असं 3 मागवले तर तुम्हाला दाखवते मी पुढे. तुम्ही काहीतरी काय नाही. आता मला खूप कंटाळा आला. आता मी नाश्ता करायला आली आहे दादरमध्ये इंद्रप्रतामध्ये. नाश्ता करेल आहे ना बोलून आणखी काय खरेदी करून दे बाबा. मला झोपायचं आता. माझ्या आईने 5 दिवस सुट्ट्या काढल्या आमच्या लोकांसाठी. शॉपिंग करायसाठी 5 दिवस सुट्ट्या काढल्या. 5 दिवस. आता तर लग्नाची सुरुवात झालेली आहे. आगे देखो होता है क्या. तुमचा ब्लॉग आलेला आहे हे लोकांचा. पाव भाजी आली आहे. मला दाखवते थांबा. 1 2 कसं बस बोल. सो मी ट्राय करते कसं आहे रेसिपी. दादरची रेसिपी खाते पहिली काय. माझी पावभाजी फेवरेट म्हणून मी पावभाजी ऑर्डर केली. आमच्या दोघींची पावभाजी फेवरेट आहे. त्यांच्या आवडीची त्यांनी दोघींना ना बसता पाहिजे. खूप मस्त. माझी फेवरेट आहे म्हणून मला पावभाजी आवडते. तर गाईस इथं तयारी झाली आहे. आमचं आलं नाही दोघींचं आले पावभाजी. आम्हाला वाटलेलं की पावभाजीला टाईम लागेल सगळे, पण इथं पावभाजी पहिला आली आहे आणि आमचं लेट झालं आहे. आम्ही जाऊ द्या सोडा काय बोलायचं आता. येईन तेव्हा तुम्हाला दाखवते काय काय आले. ह्याच दोघींचं आले. मी सगळे नाही खाते बघा. ह्या लोकांचा मेंदोडा आला. हे बघा मागे पण. फायनली माझा मसाला डोसा आलेला आहे. या लोकांचं संपलं पण सगळं बघा. तर गाईस खाऊन बिऊन झाले आमचं. बडशो भरला काय वेगळा नका समजू. तर आता आम्ही ईस्टला आहे. आता वेस्टला जाऊ. वेस्टला तिला बांगड्या घ्यायच्या नवरीला. नवरीच्या चपल्या घ्यायच्या. नवरीने लई डोकं खाल्ल्या आम्हाला. हे नको ते नको हे पाहिजे ते पाहिजे. 5 दिवस गेलाय. तर खूप मजा तर आली आहे. माझं काय तर तिला पण आता कपडे घ्यायचे. इथं घेतले तर घेतले नाही तर विक्रोळीला घ्या. माझी तर कधीच झाली शॉपिंग. काही नवरीची छोटी फर्स्ट शॉपिंग ना मी केलेली आहे गाईस. आणि मला हे रिव्हील नाही करायचं, मला दाखवायचं नाही. कारण सबसे हटके श्रुती भाई म्हणजे श्रुती जवळ ब्लॉगर. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. माझा लुक मी तर सगळ्यात पहिले घेतले. नवरीच्या पण पहिले घेतले. तर काही मला कळेनच थोड्या दिवसांनी कळेन की काय घालणार आहे मी लग्नात. तर काहीच मी घरात छोटी आहे आणि माझं म्हणजे एवढंसं मी घेतलं नाही लग्नाला. एवढंसं म्हणजे सगळ्यात फर्स्ट माझी झाली. नवरीच्या पहिले माझी झाली. मी सारखं मला खुशी झाली. आणि माझं एकदम भारी कपडे ना की ना असं मला वाटतं की कधी घालू कधी नाही. म्हणून मी 1 महिना लवकर घेतलाय नवरीच्या पहिले. कारण नवरीची बहीण पहिले तयार झाली पाहिजे. काही नवरीची छोट्या बहिणीने काही कपडेच घेतले ना, चप्पल घेतली ना स्वतः घालायचं तर वेगळंच.
साधी भोळी सृष्टी बोलत नाही काही. जास्त बोलत नाही, तिला आवडत नाही आणि हिला आवडतं बोलायला म्हणून असा फरक आहे. म्हणून ही जर आमच्यापासून अशी राहते, पण आम्ही तिला असं करायला बघतो, ती येत नाही. तर आता सगळ्या सोबत आलोय. संध्याकाळचा मार्केट आहे, रात्रीचा. सकाळपासून आलेलो, आता रात्रीचा. हे लोक नुसतं फिरत आहे गोल गोल. गाईज काय तुमचं काय म्हणणं आहे हे लोकांबद्दल? काही नाही, आता घरी जायचं. वेस्ट नाही वेस्ट. जाऊया ना. काय दादा घ्यायचं नवरीला? भेटायला चप्पल. चप्पल मागूया. चप्पल आणि बांगड्या घ्यायच्या नवरीच्या. काहीच म्हणजे आम्ही काय नाही घ्यायचं, नवरी आमची नवरी बुटकी नवरी. चप्पल हे टाकायचं. बघा तर गाईस तुम्हाला दाखवते पुढे मी. आता इथल्या आता वेस्टला जाऊ. चला लेट्स गो. रात्र झालेली आहे, पब्लिक पण येते आहे, शॉपिंग झालेली नाही आहे. तर आता तुला काय घ्यायचंय? बांगड्या घ्यायचंय. तर आता थोड्या दिवसांनी माझी बहीण नवरी बनणार आहे. तर आता आमची शॉपिंग चालूच आहे. गाईस किती गर्दी आहे. ही गर्दी बघून चक्कर. तर गाईज आता आम्ही आलोय वेस्टला, दादर वेस्टला कबूतर खाण्याची इथे. आता आम्ही पुढे जाऊ, बघू अजून काय काय घ्यायचं. आता नवरीला चप्पल बघत होते, नाही आवडली म्हणून आता पुढे आलोय. आम्ही दोघले पुढे पुढे चालतो, सगळं मागे राहत आहे. चला आपस तिथंच राहिले ते लोक सगळे मागे. तर गाईस आम्ही खूप जाम थकलोय, सकाळपासून आलोय. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता आम्ही खूप काही बघितलं, पण आम्हाला काहीच आवडत नाही. तर नवरीसाठी काहीतरी वेगळं पाहिजे असतं ना, मग आम्ही शोधतो, मग घेतो. पण तुम्हाला ते दाखवत नाही, कारण की आम्हाला खूप वैताग आलाय ते घ्यायला. काही जास्त झोप आली ना मला. तर आणि तर याही इतका झालं माझ्या कल्याणला ना ती चेन. हो गाईस कल्याणला ती चेन 30 रुपयाला भेटते ना, इथं ती 100 रुपयाला होती. माझी दिदी मला घ्यायला गेलती, तो बोलतो 100 रुपये. विली राहते बाबा तुझ्याकडं, मी माझी इथून 30 रुपयाला घेईन, परवडते आमची इथं. आणि ही चेन लगेच तुटते, मग नको इथं काय मला. मग मी माझा विक्रोळीच बेस्ट आहे. गाईस ट्रेंडिंगमध्ये होता. गाईस घेऊन दिलं ना घरच्यांनी आम्हाला, घरच्यांनी आम्हाला दिला नाही गाईस. गाईस आमच्या घरच्यांनी घेऊन दिलं नाही आम्हाला. आम्ही माझ्या पिकनिकला गेलो, सगळ्यांनी आणलं, बिचारी एकटीकडे नव्हतं. माझ्या मैत्रिणींनी मला आणलेलं. मग काय करणार? तर काय करणार गाईस, माझी मैत्रीण जीवलग जीवाची होती ना, मग असं जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. दादरचा मार्केट. किती गर्दी असते दादर मध्ये. दादर गाईस आम्हाला VIP जागा आहे म्हणून बघा, आपली जागा बापाची जागा आहे ना, म्हणून VIP राहता. इथं शॉप मध्ये जायचं आहे दादरला. चला बांगडी बिंगडी घ्यायची. लेट्स गो. आमने सामने दुकान. लग्न कर पहिले मग. अरे अजून 25 वर्ष आहे. हे बघ नाही का मस्त आहे, कानातले इथंच आहे. मस्त काय तिथे कलेक्शन खूप मस्त आहे. गाईज इथं नक्की या कलेक्शन खूप मस्त आहे. असं होतं की काय घेऊ काय नको. तुला कसं वाटतं इथे येऊन? जरा झाली आहे गाईज वाकड तिकडे. आज सगळं शूटिंग केलेलं आहे, मी काहीच केलं नाही, पण मला जास्त हसायला येते. गाईज नक्की ब्लॉग बघा, नक्की खरं मी केलंय शूट. मला पण ब्लॉगर बनायचं आहे म्हणून मी शिकते आता. मला दाखवते मी. चला लेट्स गो.
व्हेरायटी आहे इथं दादरला, या तुम्ही विजिट करा. काय शॉप आहे नावचं? कलर्स. काय ओके. खूप मस्त इथं व्हरायटीज आहे. ह्या शॉपचं नाव आहे कलर्स शॉप कलेक्शन. नक्की या खूप चांगलं आहे खरं. बघ ना, बोल. कलर्स आर्ट ज्वेलर्स. थांबा तुम्ही ते सांगेल. हा नाम क्या है बोलो? मेरा नाम लक्ष्मी है. नहीं दुकान का कलश आर्ट ज्वेलरी. सुनने नहीं आया. कलश आर्ट ज्वेलरी दादर वेस्ट. ओके. नक्की इथं विजिट करा कलर्स आर्ट ज्वेलर्स मध्ये. बघा काही आम्ही साइडो तर गाईज आम्ही काय होतं कलेश दुकानात गेलो. खूप मस्त आहे त्यांचे म्हणजे ते आपल्याला सांगतात नीट कोणतं घ्या, तुमच्या काय सूट होईल. खूप मस्त आहे खरं. आहे इथं मला आवडलं म्हणून बोलली. तर काही 8:30 म्हणजे 9च वाजायला आले तरी अजून आमची शॉपिंग काय झाली नाही. आणि माझ्या तर नशिबात कपडे चिरलेले नाही. तिथं जाऊ तिथं प्राईस जास्त नाही, कपडेच आवडत नाही. काय ना काय होत आहे, मला समजत नाही काय कपडे घेऊ आता. तर आता आम्ही नवरीसाठी हे घेणार आहे चप्पल. सगळं झालंय. वाटलं अर्धी शॉपिंग आम्ही उद्या करू, पण आम्ही 3 दिवस झाले लगातार शॉपिंग करतो. मी आजच ब्लॉग घेतलेला आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघा एंडपर्यंत. नक्की. थकली आहे गाईज माझ्या डोळ्यात झोप दिसत असेल तुम्हाला. झोप येते ना गाईज. असं वाटतं ना आता घरी गेलं जेवू नको, डायरेक्ट झोपून घेऊ. आमच्या दीदीला आलो चप्पल घ्यायला. चप्पल घेत आहे हे लोक. मग आम्ही डायरेक्ट चप्पल घेऊन घरी जाऊ. मग मस्त जेवू. आमच्या दीदीला काय आवडत नाही ते कधीपासून म्हटलं. माझी आई पूर्ण थकली बिचारी. नवरीला काय नव्हते दाखवते थांबा तुम्हाला. नवरी बघा काहीच तिची इथं पण 100 नखरे चालू आहे. मला हिल पाहिजे. नवरीला बघा किती नाटके. 10 दुकानं फिरवते, मग त्याच्यानंतर एक चॉईस काय. तर गाईज आता फायनली आम्ही घरी जाऊ, कारण की नवरी आता चप्पल घ्यायला गेले. आम्ही तर बसलोय, ह्या दीदीचं स्टूल घेऊन बसलोय आम्ही. जरा आमचे खूप पाय दुखले. आता काय माहिती ती चप्पल घेऊन येते का उद्या घ्यायला लागेल. आम्हाला कंटिन्यू फिरायचं आहे गाईज. तुम्ही आमचे असंच ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत. आज दिवस तुम्ही बघितलाच असेल कसा गेलाय. तर आता एंडिंगचा टाईम आला. आता मी आता ब्लॉग बंद करणार. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब पण करा. तर गाईस माझा आणि हिचा ब्लॉग आजचा कसा वाटला. आज मी ब्लॉग शूट नाही केला आहे, हिने केला आहे आणि फर्स्ट टाईम केला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग होता शॉपिंग ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं नक्की कमेंट करा. आणि थोड्याच दिवसांनी लग्नाची डेट रिव्हील करणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा. बाय, गुड नाईट. बाय.